नाव दीपक गुप्ता, शिरूरून बिलॉंग करतो. Yes. गेल्या 2 वर्षापासून मी आयुर्वेदिक कंपनी रियाज या कंपनीमध्ये गोल्ड डायरेक्टर म्हणून काम करतोय. त्या सरांना 6 महिन्यापूर्वी अमृत दिलं होतं. त्यांना काय काय प्रॉब्लेम होते कसे सॉल्व्ह झाले ते आपल्याला त्यांच्या तोंडातून ऐकायचं. बाबा, हे अमृत ज्यूस चालू करण्यापूर्वी तुम्हाला काय काय शरीरामध्ये तकलीफ होती? मला काय नाही, डोक्यामध्ये असे खवडे आल्यासारखं होतं. ते काय कशाने औषधाने बरं होईना. म्हणजे ह्या गुप्ता बरं, यासाठी तुम्ही आतापर्यंत किती ठिकाणी प्रयत्न केले, किती डॉक्टरांकडे दाखवले? लागेल तेवढ्या डॉक्टरला गेलो, नगरला गेलो, शिरूरला जेवढे डॉक्टर तुम्हाला यश कुठं मिळालं नाही? नाही. मग ज्या वेळेस या दीपक गुप्ता सरांनी तुम्हाला हे रियांश अमृत ज्यूस दिलं, तर त्यावेळेस तुम्हाला किती बाटल्या यूज केल्या तुम्ही? मी 5 बाटल्या केल्या त्याच्यामुळे बरं झालं फार. हा, तर ह्या बाटल्या घेतल्यापासून तुम्हाला ते जे तकलीफ होती डोक्याची ती कमी झाली का? कमी झाली, फार कमी झाली, नाहीशी झाली फार. अच्छा, तर तुम्ही यापासून समाधानी आहात का या रियांश अमृत ज्यूस आहे ना, पासून? का नाही समाधानी, का नाही समाधानीच आहे. तर तुम्ही आसपासच्या परिसरातील लोकांना ह्या ज्यूस विषयी काय माहिती द्याल? हेच माहिती देणार की बाबा मला चालतंय ह्या बाटलीमुळे ते बरं झाले. मग तुम्ही बघा प्रयत्न करून. तर बाबा, तुमचं आता वय किती आता? माझं आता वय 80. तर पहा मित्रांनो, 80 वर्षामध्ये त्यांना जे डोक्यामध्ये जी खाज खुजली येत होती तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. गाठ होती. हा? अशा गाठी यायच्या. हा, डोक्यामध्ये गाठी यायच्या, खुजलीसारखं प्रमाण होतं. तर 80 वर्षाच्या वयामध्ये त्यांना हा रियांश अमृत